रामराम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपला प्लॉट जवळपास आता 40 दिवस झालेले आहेत आणि 40 दिवसामध्ये बघा आता आपण तारखाटी बांधणीचं काम सगळं करून घेतलेलं आहे आणि जवळपास आता सगळ्या झाडांना असे टोमॅटो लागायला आता सुरुवात झालेली आहे. बऱ्याचशा ठिकाणी असं बारीक बारीक टोमॅटो लागलेले आहेत, काही ठिकाणी थोडी साईज मोठीशी झालेली आहे आणि वरती अशी तुम्हाला असे भरपूर असे फुलं याच्यामध्ये बघायला भेटतील. तर टोमॅटोमध्ये आजकाल जवळपास फुलगळतीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. याचं कारण असं भरपूर आहेत. ते कशामुळे होतं आहे आणि त्याच्यावरती उपाय काय तेच आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर आपल्याला टोमॅटोमध्ये जवळपास 25-30 दिवसापासूनच फुलं लागायला सुरुवात होते आणि जास्त करून तर उन्हाळी हंगामामध्ये तुम्हाला फुलगळतीचं याचं प्रमाण जास्त बघायला भेटतं आहे. याचे मुख्य कारण म्हणजे तापमानामध्ये होणारा बदल. उन्हाळी लागवड आपण जवळपास डिसेंबर जानेवारीमध्ये करतो. तर याच्यामध्ये असं एक दिवसा टेम्परेचर एकदम जास्त होतं, 30, 32, 35पर्यंत जातं आणि संध्याकाळी म्हणजे थंडी प्रमाण वाढत जातं. तर संध्याकाळी टेम्परेचर जवळपास मग 15 17 20 जवळपास राहतं. एकदम दिवसामध्ये ऊन आणि संध्याकाळीमध्ये थंडी, ह्याशा तापमानामध्ये होणाऱ्या बदलामुळं गळती जास्त प्रमाणामध्ये होत असते. आणि दुसरं कारण मेन म्हणजे पाण्याची कमतरता. जर तुम्ही पाणी जर लेट दिलं, पुरेसं पाणी जर भेटलं नाही झाडांना, त्याच्यामुळं फुलगळती होत असते. त्यामुळे आपल्या प्लॉटमध्ये जवळपास असं पुरेसं असं बेड वल्ला राहायला पाहिजे. जवळपास मातीमध्ये ओलावा असा पूर्णपणे राहायला पाहिजे. जर ओलावा असा टिकून राहिला, एकदम जास्तही पाणी द्यायचं नाही आणि एकदम पूर्ण वाळूनही द्यायचं नाही. तर असं योग्य प्रमाणामध्ये पाणी द्यायचं आहे. आणि तिसरं कारण म्हणजे कॅल्शियम आणि बोरॉनची कमतरता. या सूक्ष्म अन्नद्रव्याचं प्रमाण कमी असेल तर याच्यामध्ये फुलगळतीचं कारण फुलगळती होण्याचे कारण आहे त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये आपल्याला मग फुलं लागल्यानंतर कॅल्शियम आणि बोरॉन दोन्हीची अशी फवारणी करायची आहे. म्हणजे दोन्ही वेगवेगळ्या वापरून त्याच्यामध्ये फवारणी करायची आहे. एक वेळेस तुम्ही कॅल्शियम वापरा, दुसऱ्या वेळेस बोरॉन वापरा. आणि हे असे सूक्ष्म अन्नद्रव्य तुम्हाला वापरणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये, जेणेकरून झाडालाही एनर्जी भेटते, फुलगळती वगैरे होत नाही. आणि पुढं चालून बघायचं, टोमॅटो लागल्यानं टोमॅटो क्रॅकिंगचं प्रमाण खूप त्याच्यामध्ये वाढत जातं. फळ फुटण्याचं एक कारण असं ते कॅल्शियम आणि बोरॉनच्या कमतरतेमुळे होत असतं. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये फंगल अटॅकमुळं. आता जर समजा पावसाळ्यामध्ये पावसाचे कारण पावसामुळे फंगल अटॅक सगळ्यात जास्त वाढत असतो आणि टेम्परेचरमध्ये कमी जास्त झाल्यानंतर त्याच्यामध्येही फुलगळती होत असते. त्याच्यामुळे उन्हाळी लागवडीमध्ये प्रॉपर तुम्हाला पाण्याचे नियोजन करणं खूप गरजेचं आहे. कंटिन्यू बेड असा ओला राहायला पाहिजे, तेव्हा झाडांची ग्रोथही चांगली होते, फळांची साईजही चांगली वाढते आणि फुलगळतीही एकदम कमी प्रमाणामध्ये होत असते. तर या प्लॉटमध्ये आम्ही कॅल्शियमचा वापर केलेला आहे. आता 1-2 दिवसामध्ये बोरॉनची फवारणी करायची आहे. टप्प्याटप्प्यानं आपल्याला याच्यामध्ये कॅल्शियम, बोरॉन आणि विद्राव्य खताचा वापर करत जायचा आहे. तर हे बघा, असं काही ठिकाणी असं फुलगळती बघा, थोडाफार जरी फुलाला थोडा जरी धक्का लागला लगेच फुल असं तुटून येतं याच्यामध्ये. हे बघा, थोडं जरी काही लागलं तर लगेच तुटून येतं. आता काही फळामध्ये बघा असं फळ लागायला सुरुवात झालेली आहे. तर फुलगळतीचे असे 4-5 रिझन आहे. याच्यावरती आपल्याला काम करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून जेवढी फुलगळती होईल तेवढं आपल्या उत्पादनामध्ये कमी येणार आणि तेवढं आपलं त्याच्यामध्ये नुकसान होणार. त्यामुळं अशा छोट्या मोठ्या गोष्टीकडे तुम्हाला प्लॉटमध्ये लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि होईन तोपर्यंत आपल्याला थ्रिप्सवरती पण चांगल्या प्रकारे कंट्रोल घ्यायचा आहे. थ्रिप्सचा अटॅक झाल्यानंतरही भरपूर प्रमाणामध्ये फुलगळती होत असते. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा.